पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी कायदा तुमुनिंद्रैहि समागत्यतिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्करून आता असितगिरी समंशात कंजरम सिंधु पात्रे सुरतरोवर शाखा लेखनी पत्र मोरवे लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामिष पारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनं कथाटोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायमा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या मायावरी न करावा अवरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्मा श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे परम आदरणीय परमपूजनीय पिता श्री कैलासवासी शिवाजीराव कारभारी बोराडे या बाबांच्या या वडिलांच्या या पिताश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा हा कीर्तन उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे। शोकाकुल म्हणजे वडील जाण्याचं दुःख आहे आणि उत्साह म्हणजे काय तर त्यांना शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतोय म्हणून उत्साहाचं वातावरण। पाठीमागे पत्नी मातोश्री जिजाबाई शिवाजीराव बोराडे त्यांचे एक बंधुराज बंडूपंत कारभारी बोराडे मयत आहेत हयात नाहीत वैकुंठवासी आहेत। पाठीमागे पोपटराव बोराडे त्यांची मुलगी बेबीताई हिरामनराव वाघ एक स्वर्गवासी आहेत अलकाताई हिम्मतराव चौधरी सुनीता राजेंद्र ससाणे अनिता जाधव गायत्री वाघ मुक्ता पवार दीपकराव बोराडे आणि समस्त बोराडे हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे। या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले। आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलात। विठ्ठल विठ्ठल बाबांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्या
देण्यासाठी आपण सगळे आलात. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव लौकिक आहे, झी टॉकीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आमचे आकाश महाराज आरसोळ या ठिकाणी आहेत बघा. वा, 1 नंबरचे गायक. 2 नंबर आमचे दिगंबर महाराज आहिरे आहेत बघा. वा, छान. इकडे आपल्या मृदंगाच्या वादनानं घराघरात पोहोचलेले आमचे गोड मृदंगाचार्य कृष्णा महाराज भोसले आहेत बघा. वा 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 वा. सर्वांना पाठ आहे. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर त्यांच्याबरोबर कायम ते असतात. हा, छान. वा, त्यांना वंदन. गोड सगळे बाल गोपाळ, जय बाबाजी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथील सगळे बाल गोपाळ आहेत आणि त्यांना मार्गदर्शन जे करत असतात ते अतुल महाराज परदेशी या ठिकाणी आहेत बघा. वा, तुम्हाला वंदन. आम्ही ज्यांच्याकडे लहानपणी शिकलो, त्यांच्या आशीर्वादानं आम्ही मोठे झालो, त्यांच्या आशीर्वादानंच आमचं जे काही चाललंय ते आदरणीय कैलास महाराज ढगे या ठिकाणी आहेत बघा. वा, गोड यूट्यूब चॅनल माऊलीचा दास, उभ्या महाराष्ट्रातले विद्वान कीर्तनकार जे आहेत त्यांचे कीर्तन ज्या यूट्यूब चॅनलला शूटिंग झालेले आहेत, असं गोड यूट्यूब चॅनल माऊलीचा दास कृष्णा जाधव ते या ठिकाणी आलेत. वा, आलेले सगळे पाहुणे, रील्स काढणारे दादा तुम्ही पण, काय नाव तुमचं? ओमकार दादा. वा, छान. तुम्हाला वंदन. पाठीमागे असलेले सगळे भाऊ दादा ताई सगळ्या, तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. बोराडे परिवाराचा आणि माझा घरातला संबंध आहे की नाही आपल्या सगळ्यांचाच. यांची दशक्रियाविधी मीच केली होती, प्रवचन. त्यांच्या बंधूंचं वर्ष श्राद्ध ते मीच केलं होतं, आहे का नाही? आज बाबांचं वर्ष श्राद्धही माझ्याच वाट्याला आहे का नाही? हा, घरातले आईचं का, सॉरी आईचं म्हणजे यांच्या आईचं वर्ष श्राद्ध मी केलंय, बाबांच्या आईचं. वा वा, बघा. त्याच्यात सगळे त्या निमित्ताने सगळे घरातलं वातावरण तयार झालेलं. सगळे बोराडे कुटुंब, नंदूभाऊ आणि त्यांचे सगळे सहचारी परिवार, घरातला परिवार, या सगळे लोक माझ्या सगळे जीवाची माणसं आहेत आणि त्यांनी एक आदराचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं निमंत्रण मला दिलंय. बाबांचे नातू विकास दादा चौधरी आमच्या गावात सर्व्हिस करतात, त्यांनी सगळ्या बोराड्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. त्या निमित्ताने सगळ्यांना वंदन करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी 9:15 इथं आलोय आणि घरी अशी चर्चा व्हायची, मार्गच येईल नाही अजून. 9:15 इथं आलो मी. तेव्हा इथं फक्त एक आजी बसली होती, ती आजी नंतर उठून गेली. हा, मग बाकी सगळे आले, आहे का नाही? त्यामुळे 12, 12:15, लईत लई 12:30, 12:30ला कीर्तन थांबवायचे. सर्वांनी मन लावून ऐका, ताट बसून ऐका, मोबाईल वगैरे सायलेंट ठेवा. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आदरणीय बाबांचा वर्ष श्राद्ध आहे. खरं म्हणजे वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय, ऐका. पत्रिका तुम्ही सगळ्यांनी वाचली, बॅनर सगळ्यांनी पाहिलाय. बॅनरच्या वरती 1 नंबरला नाव आहे प्रथम पुण्यस्मरण आणि मध्यभागी नाव आहे यांची प्रथम वर्ष श्राद्ध. काय नाव आहे? 1 नंबरला प्रथम पुण्यस्मरण आणि मध्यभागी नाव आहे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध. वरती शिवाजी बाबांचा फोटो, खाली माझा फोटो आहे. प्रथम पुण्यस्मरण शिवाजी बाबांचं, प्रथम वर्ष श्राद्ध कृष्णा महाराजांचं, असं आहे ते, आहे का नाही? दोन्हींचा अर्थ एकच आहे. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्ध यंती इति श्राद्ध. हा शिवाजी बाबा वारले. शिवाजी बाबांवर त्यांचे बंधू, त्यांच्या घरातले सगळा परिवार, सगळ्या बोराड्यांनी एकत्र येऊन ब्राह्मण काकांना बोलवलं, तुम्हाला बोलवलं, मला बोलवलं, हा लॉन्च बुक केला मंगल कार्यालय, गायक वादक बोलवले, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. श्रद्ध यंती इति श्राद्ध. हा, विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी होती, सप्तमी होती का अष्टमी होती, नवमी होती का दशमी होती, चतुर्थी होती का पंचमी होती, अमावस्या होती का पौर्णिमा होती, काय तिथी काय होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बघा,
माणूस वारला, सगळे बोराडे आणि बोराड्यांचे पाहुणे, बरं का, बोराडे आणि बोराड्यांचे पाहुणे, माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. काही काही माणसं काही बोलतात ते शेवटी येते पा बोलायला, श्रद्धांजली आदरांजली. त्यातले सर काही काही माणसं इतकी भारी बोलतात असं वाटतं यांचं रेकॉर्डिंग करून घ्यावं आणि आपण पाठ करून लोकांना सांगा, इतकं भारी काही काही बोलतात. पण काही काहींचं बोलणं ऐकलं का ताई असं वाटतं होल्डरमध्ये बोट घालावं परत जन्माला येऊ नये. हा ना, काय बोलतील त्याचा नियम नाही हो, काही पण बोलतात महाराज आकाशराव. हा त्यांना पान द्या, ऐका इकडे बाबा बाकीची. हा ऐका नाही, काही पण एका जणांनी श्रद्धांजली व्हायला आला, तो म्हणला आज हे वारलेत यांच्या मृतात्मा शांती मिळो अशी मी देवाला विनंती करतो. अरे मृतात्म्यास कसं काय म्हणता, आत्म्यास म्हणा. आत्मा कधीच मरत नाही, आत्म्याला कोणी मारू शकत नाही, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना बोलले, म्हटले अर्जुना नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चेनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कोणी शोषण करू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. मग आत्मा करतो काय? माझ्या अंगातले कपडे, तुमच्या अंगातले कपडे, तुमच्या अंगातल्या साड्या लुगडे हे फाटले तुटले की आपण फेकून देतो, नवीन घालतो. तसंच त्या आत्म्याचा आणि शरीराचा करार झालेला आहे. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80, तो करार एकदा संपला का तो आत्मा त्या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत ये वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. विठ्ठल ऐका, माणूस वारल्यानंतर दादा ते तिकडेच घेऊन जाईल, उचल ते सगळं उचल, सारा विक्षेप होतो सगळं उचल. चालून चालून त्या आत्म्याला भूक लागते, त्याला जेवण असतात, त्याला महिने म्हणतात. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात? महिने. आमच्या शिवाजी बाबांचा पहिला महिना हे त्यांचं पहिलं जेवण, दुसरा महिना दुसरं जेवण. 11 महिने पूर्ण झाले का 12व्या महिन्याला पुन्हा एक विधी आहे, वर्ष श्राद्ध, चट श्राद्ध आणि पुण्यस्मरण. वर्ष म्हणजे 12 महिने, श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेनं केला जाणारा विधी, पुण्य म्हणजे दिवस, स्मरण म्हणजे आठवण, गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, याचं नाव पुण्यस्मरण. तो आजचा विधी आहे. पुन्हा एकदा ब्राह्मण येतात, पुन्हा एकदा सगळे वारकरी मंडळी येतात, पुन्हा एकदा पाहुणे रावळे येतात आणि मग पुन्हा एकदा कार्यक्रम होतो. बरोबर 12 वाजता घास ठेवला की आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ देह धारण करून येतो, त्या पूजा केलेल्या ताटातला घास उचलतो आणि त्यांचा ना आपला संबंध संपतो. उरतात त्या फक्त शिवाजी बाबांच्या आठवणी. आठवणी गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामात, जगामात राहिल्या त्या कीर्ती जगामात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. हो गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगामा जगामाजी. वा, टाळ्या वाजवीचा. तुम्हाला यांच्या चालीने यांचं वाजवणं आवडलं का टाळ्या वाजवायच्या, आणि नाही आवडलं का उठून जायचं, मग काल थांबायचं. नाही आवडलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती,
बस शिवाजी बाबा वारले, शिवाजी बाबा गेले, जगाचा निरोप त्यांनी घेतला. आता उरल्या बाबांच्या आठवणी, आठवणीत फक्त बाबांचा फोटो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. वाक्य किती गोड नीट ऐका. आपले वडील ज्या दिवशी या जगातून निघून जातात ना दादा, त्या दिवशी आपल्यासाठी नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होऊन जातात. ते परत या जन्मात कधी खुले होत नाही. आणि ज्या दिवशी आपली आई या जगातून निघून जाते, त्या दिवशी आपल्या जीवनातले प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात. ते परत कधी एकत्र जोडल्या जात नाही. हाडाचे काड, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा आपले आई वडील आपल्यासाठी करत असतात. आहे का नाही? महाराज किती गोड पुरावा आहे. बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप करी जोडी लेकराचे बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुले कुरवंडी वाळवोनी, आपुले कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवांडी वाळवोनी, आपुली कुरवांडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, देवाळे काळाचे धन कुबेराचे, देवाळे काळाचे धन कुबेराचे, देवाळे काळाचे एकाएकी केला मिरासीचा धनी, 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 एकाएकी केला मिरासीचा खूप छान. स्वतः हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा आई बाप आपल्यासाठी करत असतो. स्वतः मळके, फाटके, तुटके, जुने कपडे आप स्वतः घालतो आणि पोरांना चांगले कपडे घेऊन देतो. का? माझा पोरगा कॉलेजला आहे, माझी पोरगी हायस्कूलला आहे, माझी पोरगी कॉलेजमध्ये आहे, माझा पोरगा ITI करतो, माझा पोरगा आहे का नाही मोठ्या ठिकाणी शिकतोय. मोठ्या मोठ्या घरचे कार्टी कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात. आणि माझ्या पोरांच्या अंगावर जर फाटके, मळके, तुटके कपडे जर पाहिले तर माझ्या पोरांना ते पोरं असतील म्हणून बाप स्वतः मळके कपडे वापरतो, जुने कपडे वापरतो, पोरांना चांगले कपडे घेऊन देतो. बाप करी जोडी लेकराची होडी, आपुली कुरवंडी वाळवोनी. बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. शेवटपर्यंत झिजत राहतो. आमच्या विकासरावांनी मला सांगितलं, म्हटले महाराज गाढवापासून सुरुवात त्या माणसाने केली होती. वीटभट्टीचा व्यवसायांचा, ती माती वगैरे वाहन, गाढवापासून सुरुवात, आज विटा वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि आज शेवटपर्यंत गाड्यांपर्यंत संसार आणून ठेपला. सगळ्या पोराबाळांचं कल्याण केलं, सुनांना आशीर्वाद दिला, सगळ्यांना आशीर्वाद दिला, आणि 1 वर्षापूर्वी जगाचा निरोप घेतला. या जगातले नाथाचे दरवाजे कायमचे बंद होऊन जातात ज्या दिवशी आपला बाप या जगातून निघून जातो. वाक्य इतकं गोड आहे दादा. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, वाक्य किती गोड आहे बा. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावर जो अंधार पडतो, तो अंधार किती यासले बल्ब, ते तसले छोटे बल्ब, ते मरकुरी बल्ब, किंवा हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो वडील अर्थात बाप गेल्याचा अंधार आहे. शिवाजी नामे सूर्य
1 वर्षापूर्वी मावळला त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा, दिव्याची वाट तोपर्यंतच चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं दादा की दिव्याच्या वातीला विजवावं लागत नाही, ती आपोआपच विजते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि वडिलांची आईची आठवण डोक्याला चटकी बसली की येते. जिवंतपणी नाही येत. कुठल्याच व्यक्तीची किंमत जिवंतपणी कळत नाही, हयात असताना कळत नाही, मेल्यानंतर किंमत कळते. आई बाप वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो, पहिला चटका. बायको नीट बोलत नाही, दुसरा चटका. नातेवाईक पाठ फिरवतात, तिसरा चटका. आहे का नाही? आणि जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते. तेव्हा बाप जिवंत होता. त्यामुळे आलेले वाईट प्रसंग बाप तिकडच्या तिकडं निस्तरायचा, आपल्यापर्यंत येऊ देत नव्हता. पण ते प्रसंग आपले वडील वारल्यामुळे ते आपल्यापर्यंत आले. आणि आपल्याला ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, गडबडा भुईला लोळतो काय, भिंतीवर डोकं आपडतो काय, भुईला गडबडा लोळतो काय, त्या फोटोला काय मिठ्या मारतो. तेव्हा उरतात त्या वडिलांच्या आईच्या फक्त आठवणी आठवणी, बाकी दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून नेहमी कीर्तनात मी एक वाक्य सांगत असतो, सगळे बोराडे आणि बोराड्यांचे पाहुणे एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. लय गोड आहे, लय भारी आहे, लय महत्वाचं, तुम्हाला लय आवडल. ऐका, ज्यांचे कोणाचे वडील या जगात नसतील, आता शिवाजी बाबांच्या घरातल्या लोकांना तर मी सांगणारच आहे, तुम्ही आज दिवसभर तुमच्याकडे पाहुणे, पण उद्या एक वडाचं झाड शिवाजीराव बाबांच्या नावाने नक्की लावा. वडाचंच लावा, दुसरं काबर नाही, चिंचेचं काबर नाही, बाबळीचं काबर नाही, वडाचंच का. वडाच्या झाडाला 1000 वर्षाचा आयुष्य. किती वर्षाचे? 1000. आपले बाबा या देवळाली गावातून जरी गेले तरी पण वडाच्या झाडाच्या रूपाने 1000 वर्ष ते आपल्या सोबत राहतील. आणि आपल्याला काही एवढं आयुष्य नाहीये का? या एवढं वर्ष आपले 1000 वर्ष आयुष्य कोणलं आपल्यामध्ये? कोणलंच नाही. पण जेव्हा कधी उन्हाळा कडक तापेल, जेव्हा कधी लोक त्या झाडाखाली येऊन बसतील, तेव्हा सहज बोलतील, बापरे काय ऊन लागतंय, हे झाड जर आज नसतं तर किती वाईट प्रसंग आला असता. ऐकणे, गाड्या लावायला झाड आहे, बसायला झाड आहे, सगळ्या गोष्टीला सावलीत खेळायला झाड आहे, लहान लहान पोरांना आपल्याला बसायला झाड आहे. कोणाच्या नावाने लावलंय? शिवाजीराव बोराडे बाबा, त्यांच्या घरच्यांनी लावलेलं आहे. म्हणजे वेळोवेळी शिवाजीराव बाबाची आठवण होत जाईल. आणि जेव्हा कधी देवळाली गावात नवीन पोरी लग्न करून येतील आणि जुन्या बाया जेव्हा त्यांना वट पौर्णिमेच्या दिवशी वड पूजायला नेतील ना, तेव्हा सांगतील, अगं इथं वडच नव्हता, लय लांब होता. मग ताई, हा कोणता वड? ते शिवाजीराव बोराडे वारलेत ना इथले, त्यांच्या नावाने लावलेले हे झाड आहे. म्हणजे नवीन पोरींना सुद्धा बाबा माहिती होतील, म्हणून वडाचं झाड नक्की लावा. विठ्ठल विठ्ठल. आणि कोणाची आई वारली असेल तर आईच्या नावाने आंबा लावा. आंबा का लावायचा? सगळ्या बाया तुम्ही इकडे बा, जर तुम्ही दिवाळीला जाणार आहे, आता दिवाळी आली, परवापासून दिवाळी सुरुवात आहे, बरोबर आहे की नाही? दिवाळीला तुम्ही 2 दिवस आईकडे जाणार आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही परत येणार. खरं सांगा सगळ्या बायात, खोटं बोलायचं नाही, ज्या दिवशी तुम्ही परत तुमच्या घरी येणार, तुम्ही खूप श्रीमंत आहेत, तुमच्या घरी लई आहे, तुम्हाला काहीच कमी नाही, तरी पण जेव्हा तुमची आई तुम्ही परत निघणार ना, तेव्हा तुमची आई तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. काही ना काही पिशवीत टाकून द्यार, काही पण, काही बी, म्हणजे काही बी, म्हणजे कवठ, बोर, लिंबू. तुमच्या घरी लिंबू नाही काय? बेचकीचा पुडा काय लाय नाही का तुम्ही? पण आईची माया वेडी, वडिलांची माया वेडी. पण ऐका नाही, आणि पिशवी कधी भरेल राहते आई? अंधारात, पाठी, कोणी पाहू नये म्हणून. आणि तुमची आई जर पिशवी भरीत असली आणि तेवढ्यात जर तुम्ही तिथे गेल्या आणि तुम्ही तुमच्या आईला जर म्हणले ना, हे आहे एवढं काल देते, माझ्या घरी आहे, माझ्या घरी भरपूर आहे, इथं राहू दे पोरांना, तेव्हा कोणाला ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात तुमची आई काय म्हणते माहिती का? हाय नेवय, इकडे कोली कुत्रीत खाते, म्हणजे आम्ही आहे की नाही? आम्ही कोले कुत्रे का? अय मात्र आई, आम्ही कोले कुत्रे. पण आईचं कोले कुत्रे म्हणण्यात काय? प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. पण बऱ्याच बायांच्या पिशव्या आकाशराव आई वडील वारल्यापासून रिकामे येतात. याचा अर्थ तुमचा भाऊ वाईट आहे असं अजिबात नाही, तुमची भावजाई वाईट आहे असं अजिबात नाही. मग
भाऊजाईच्या पाठीमागा पोराबाळांची गडबड आहे, तुमच्या भावाच्या पाठीमागा कामधंद्याची गडबड आहे, तुमची कोणी पिशवी भरीत नाही. पण ऐका, आईच्या नावाने आंबा नक्की लावा. का लावायचा आंबा? ऐका, जशी तुमची आई तुम्हाला पिशवी भरून देत होती तसं ते आंब्याचं झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती तसं ते झाड तुम्हाला सांगेल, बाळा ए बाई इकडे, अगं फार ऊन झालंय, माझ्या सावलीत बस आणि ऊन कमी झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपाने ते तुमच्या सोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची आणि सुखाची सावली तुम्हाला देत राहतील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगत जा, आहे का नाही? हा, झाड आणि आई वडील एक कनेक्शन आहे ना. मी तुम्हाला पुरावा देतो ना, पटवून देतो तुम्हाला. झाड आणि आई वडील एक कनेक्शन आहे. कसं काय? हे बघा, आई वडिलांना 2 मुलं असावे, एक आई वडिलांशी बोलतोय, एक बोलत नाही. पर्सनल प्रॉब्लेम घरगुती प्रत्येकाचा, त्याच्याशी आपलं काही घेणं नाही. पण आई वडील काळजी करताना दोघांची करतात. जो बोलत नाही त्याची पहिली काळजी करतात आणि जो बोलतो नंतर त्याची काळजी करतात. तसं झाड, ज्याने झाड लावले त्यालाही झाड सावली देतो आणि जो झाड तोडायला आलाय त्यालाही झाड सावली देतो. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणून आई वडिलांच्या नावाने झाड लावा. विठ्ठल विठ्ठल याच गोष्टी, हाच संदेश मी या कार्यक्रमातून तुम्हाला देण्यासाठी आलोय. ऐका इकडे बा सगळी माणसं, आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय आणि बाबांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात. ऐका इकडे बा, फार लोक या जगातून निघून चालले बरं का, सगळे बोराडे आणि पाहुणे, फार लोक या जगातून निघून चाललेत. लय लोक चाललेत. तुम्हाला उदाहरण देऊ का? इकडे बा सगळे माणसं, पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, नीट ऐका, लय गोड आहे. या दोघांचे आवाज लय गोड आहे, तुमचे कान तृप्त करून टाकतील. पहा, उदाहरण मी देतो, पुरावे तुम्हाला 2 जण देतील. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं आणि पडल्या पडल्या ते पान त्या पिंपळाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं, डसा डसा. तेव्हा त्या झाडाने प्रश्न विचारला त्या पानाला, का रे काय रडतो? आतापर्यंत कधी रडला नाही माझ्याकडे जावा, आणि आता काय रडतो? आता काय झालं? तेव्हा ते पान अजूनच रडायला लागलं आणि रडून सांगू लागलं, हे वृक्षा, हे झाडा, हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब ओढून जाणार. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड स्मित हास्य करून म्हटलं, अरे पाना, तुझ्या आधी लई जण पिकले, गळून पडले, उडून गेले, आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणारे, तुझ्या नंतरही अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. याचा अर्थ आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नाक पंतू तोही पैसा झाला, उठावून दादा पाती व्हायल मोठे, पंढरी वाचो तुझा तव नाही मोठे, उठा उठा दादा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा तव नाही कोठे. आधा मेला पंजा मेला बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू, देखत देखत ना तू, पण तू तोही पैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू, देखत देखत ना तू, पण तू कोई तैसा जा. पैसा झाला. छान आहे का नाही? किती वारले कालपर्यंत? कालपर्यंत आपले आजोबा वारले, आजोबाच्या वयातली माणसं वारली, वडील वारले, वडिलांच्या वयातली वारली, पंजोबा वारले, पंजोबाच्या वयातली माणसं वारली. आता आज किती मारणार आहे? देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपली पोरं जातील असा अभंग लिहिला होता 750 वर्षापूर्वी. असे 2 अभंग आहेत बाबा. 750 वर्षापूर्वी 2 अभंग असे झालेत का ते प्रत्येकाच्या घरामध्ये फिट बसले.
सगळेच अभंग फिट बसले, पण हे 2 तास बसले तसा गौंडी वीट ठेवतो का नाही, एक टक्का माग नाही पुढं नाही, तसे फिट बसले. कसे? आपल्या डोळ्यासमोर सर पोरं जातील असं लिहिलं होतं. गेलेत की नाही? एवढ्या माणसांमध्ये एकतरी असा इथं बसला असेल, एकतरी ग्रस्त का त्यांचा मुलगा आता या जगात नाहीत, आहेत का नाही? नसेल तुमच्यामध्ये, पण तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मळ्यात, तुमच्या वस्तीत, तुमच्या पाहुण्या रावण्यामध्ये आहेत का नाही असे? ते म्हातारे झाले आई बाप, पण त्यांचे पोरं या जगात नाहीत. आई वडिलांच्या अगोदर वारलेत, आहे का नाही? ऍक्सिडेंट झाला, कोरोना झाला, कॅन्सर झाला, ऍक्सिडेंट वेगवेगळ्या कारणामुळे वारलेत. तुमच्या माहिती करता बोलतो, सगळ्या ताया, काक्या, माम्या, मावश्या, आत्या, भाऊ, दादा 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहे. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत आई का नाही आहेत? 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. बाया नाही सर, द्या पुरी आहेत. त्यांच्या वयाच्या पुरी अजून शिकू राहिल्यात. कोणी MPSC करते, कोणी UPSC करते, कोणी LLB म्हणजे वकिली शिकते, कोण DED करते, कोण BEd करते, कोणी MBA करते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण काय. आणि या विधवा झाले. बरं, दुसरा नवरा करायची सोय नाही ना अर्जुनराव? का बरं? छोटं बाळ आहे 1-2 वर्षाचं. दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळील, कोण जीव लावेल? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक बाई वारला, नवरा कॅन्सर बाई वारला, नवरा व्यसना बाई वारला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, आहे का नाही? या 4च कारणामुळे सध्या लोक मरतायत. कोणते 4? माझ्याकडे बा. पहिलं कारण अटॅक पायी सध्या लोक मरतायत, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. दुसरं कारण व्यसनापायी सध्या लोक मरतायत, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तिसरं कारण ऍक्सिडेंट पायी लोक सध्या मरतायत. आणि 4थं कारण आत्महत्या. हे 4च कारण आहेत. फक्त 4 कारणे. 4 इकडे बा. पहिलं कारण अटॅक, दुसरं कारण ऍक्सिडेंट, तिसरं कारण व्यसन आणि 4थं कारण आत्महत्या. या 4च कारणामुळे लोक सध्या मरतायत. आणि त्याच्यामध्ये पण असं आहे सर, आत्महत्या लय मोठं फॅड आलंय आता सध्या. इतकं मोठं फॅड आलंय, नवरा बायकोचा वाद झाला तर नस कापायची, निघायची. हा ना, सोपा उपाय झाला आहे. घरात काही भांडण झालं, प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून काही झालं, मानसिक संतुलन बिघडलं का जरा डीद बांधायचं, झाडावर चढायचं, खाली उड्या आणायचं, किंवा फॅनला साडी बांधायची, फॅनला ओढणी बांधायची. सोपा उपाय झालाय. ध्यानात ठेवा सगळे माणसं, मी तुम्हाला शिकवायला आलो नाही, मी तुम्हाला सांगायला आलोय. शिकवणे इतकी माझी पात्रता नाहीये. सगळे इकडे बा. आणि तुम्ही तशा आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. कधी कधी असं होतं आई, सगळ्या गावाला, सगळ्या जगाला ज्ञान देणारा माणूस सुद्धा कधी कधी टेन्शन मध्ये काही पण करून बसतो. सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, सगळ्यात तुम्हाला पण, तुमचं मानसिक संतुलन जर ढासळलं, दोघांची काही भांडणं झाले, वादविवाद झाला, घरातून काही प्रॉपर्टीवरून, इस्टेटीवरून काही झालं, तर त्यावेळेला एकच काम करा, तुमचा मोबाईल बंद करा आणि कुठतरी 10-12 दिवस लांब निघून जा, घरी येऊ नका. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळले तर लई मोठ्या संकटामधून वाचाल. आणि तेवढे रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. विठाल विठाल या 4च कारणामुळे सध्या लोक या जगातून निघून चाललेत. म्हणून ऐका नाही, म्हणून अभंग लिहिला होता 750 वर्षापूर्वी, डोळ्यासमोर पोरं जातील. आणि दुसरा अभंग कोणता आहे? ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला की नाही? तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आई बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो, आणि पोरगा आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आत्ताची आहे. वर्णन 750 वर्षापूर्वीच आहे. अभंगाची सुरुवात आहे, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, ऐका नाही शकून सांगावया आले यमाई माझे नाव. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, ऐका दादा कलियुगामध्ये झुंजाट वारा सुटेल आणि थोर थोर पर्वत दादा उडून जातील. उडालीत की नाही? वारा म्हणजे कोणता? ही झुळूक नाही, आणि तिचा वारा सुटणार आणि मोठे मोठे डोंगर पोखरले जाणार. हे विल्लोळी बिल्लोळी डोंगर आहे का? सगळे पोखरले, आहे का नाही? तुमचा चांदवडचा घाट,
है का नाही? वेगवेगळे डोंगर आणि तिचा वारा सुटला आणि डोंगर पोखरले वाऱ्याने उडवून जातील आणि हरभऱ्याच्या झाडाखाली माणसं बसतील असा काळ. आणि 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील. लई भयानक अवस्था लिहून ठेवली पुढं. आहे का नाही? बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. लागला की नाही? संतांची वाक्य खोटे झालेच नाही, सगळे खरे झाले. आणि म्हणून सगळ्या लोकांना एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश केलाय. तुम्हाला सुखी राहायचं असेल संसारात मरेपर्यंत तर एक काम करा. पक्षी 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 अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराजांनी आलेल्या सगळ्या लोकांना उपदेश केलाय. संसारात जर समाधानी राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक काम करा, पक्षाप्रमाणे संसार करा. पक्ष म्हणजे शिवसेना, भाजप ते नाही. पक्षी म्हणजे आकाश मार्गे रोज सकाळी पक्षी गिरट्या घालतात का नाही घालत? चिमणी, साळुंकी, कावळा वगैरे. आणि सकाळी सकाळी ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे त्या ठिकाणी पक्षी खाली उतरतात आणि येऊन दाणे खातात, दाणे टिपतात. आणि दाणे खाऊन झाले का कुठल्याही क्षणाचा विलंब न करता पक्षी लगेच उडून जातात. तैसे असावे संसारी, आहे का नाही? आणि पक्षाकडून बर का भाऊ, हे सगळे खाली बसवा, सगळे खाली बसवा, सगळे असे पुढे बसा, सगळे पुढे बसा. म्हणजे मागची मंडळी येऊन पुढे बसतील. या या पुढे या. हा या, शांतता राखा थोडा वेळ. थोडं राहिलं आपलं कीर्तन. इकडे बस सगळे माणसं. पक्षाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. मुक्या प्राण्यांकडून, जनावरांकडून शिकण्यासारखी गोष्टी आहेत महाराज. काय शिकण्यासारखे आहेत? माझ्याकडे बा, बोल ना. तुम्ही बैल पाहिलं, बैल, त्या बैलाचा मालक सोडायला जाऊ द्या, बैल हालत नाही.
शेपूट हलवीत नाही, मान हलवीत नाही, शिंग वळीत नाही, काहीच करीत नाही. पण दुसरा माणूस जाऊ द्या लगेच शिंगबिंग हलवितो, शेपूट हलवितो. त्याला कळतं. शिकण्यासारखा गुण आहे पहिल्याचा नम्रपणा. कुत्र्याकडून इमानदारीपणा शिकण्यासारखा गुण आहे. तुमच्याकडे पाळलेलं कुत्रा असेल काय हायचे. प्रत्येक शहरात सगळीकडे कुत्रे पाळलेले असतात आपल्या घराघरामध्ये. तर ते कुत्र पा तुम्ही पाळलेलं कुत्र असं ना भाऊ नंदू भाऊ, ते पाळलेलं कुत्र मालक उठू द्या, मालक भुंकत नाही, शेपूट हलवीत नाही, काहीच नाही, गप उभं राहतो. पण अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या पुढे दिवस द्या मोठ्या मोठ्याने आरडतो, भुंकतो आणि मालकाला जागा करण्याचं काम करतो. इमानदारीपणा शिकण्यासारखा गुण आहे. मांजराकून कुठेही सोडा लगेच घरी, किती किलोमीटर सोडा लगेच घरी. काय झालं, एक जण नवरा बायको शिक्षक होते. ती बाई घरीच राहायची, पण त्या बाईचा मालक शिक्षक होता. तो बिचारा शिक्षक ड्युटीवर निघून जायचा, ती बाई एकटीच घरी. त्यांनी मांजर पाळलं. आतून मांजर ते मांजर पाळलं. मग ती बाई काय करायची, आई विकत दूध घ्यायची, त्या गॅसवर तापट ठेवायची, त्याचं काम करायची. तेवढ्यात ते पाळलेलं मांजर काय करायचं, तर दूध पिऊन निघून जायचं. असं लय वेळेत झालं. वैतागली ना ती बाई नवऱ्याला म्हणली, ओ तुम्ही मला काहीच देऊ नका, पण या मांजराचं पहिलं वाटोळं करा. लय टेन्शन देते मांजर. त्याला राग आला ना. तो म्हटला, मी 10 वर्षात माझ्या बायकोला कधी फिरून बोललो नाही, कधी तिला मी शब्द कधी उगारला नाही, तिला कधी चापट मारली नाही, आणि मांजर माझ्या बायकोला टेन्शन देते. त्याला लय राग आला. हा ना. त्यानं त्या मांजराची गच्ची धरली. इकडे बघा ना, गच्ची धरली मांजराची, आणि एका पिशवीत ते मांजर टाकलं. बरं का, ते मांजर पिशवीत टाकलं, त्या पिशवीची गचंड बांधलं, आणि मोटरसायकलच्या कॅरेजला ती पिशवी बांधली, आणि डायरेक्ट कचऱ्याच्या घाटात सोडून आला ते मांजर. कचऱ्याच्या घाटात. आणि ती कोणाला बायकोला म्हणला, चाल मांजराचं वाटोळं करून आलोय, आणि चहा आणला, आणि त्यानं एक गोट प्याला का न प्याला, लगेच मांजर उंबऱ्यावर म्याव. इंग्लिश बोलली मांजर, म्याव. मी आले, येऊ का आता. मग आता आपली बाई देवळा लिहिली, आली का तू, शिर म्हणजे ये चुलीवरच ठेवले तू आता शिर. मांजर कुठेही सोडा बिनचूकरित्या घरी येतो. हा मांजराकून अचूकपणा शिकण्यासारखा आहे. तसा पक्ष्याकून काय शिकण्यासारखं आहे, चिमणी, साळुंकी, कावळा यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे. पक्षी खाली उतरतात, ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे त्या ठिकाणी खाली उतरतात, दाणे खातात, आणि दाणे खाऊन झाल्यानंतर आपल्यात काही माणसं वारली दादा का त्यांचा ना आपला काहीच संबंध नव्हता, पण त्यांचा फोटो जरी पाहिला तरी आपल्याला रडू येतं, त्यांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे कसे होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधीच मरायला नव्हते पाहिजे. त्यांचं भाषण जर सुरू झालं म्हणजे उभे राहिल्यापासून तर खाली बसेपर्यंत कडकाड 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 टाळ्या वाजायच्या. इतका चांगला माणूस. कोणाचा सासरी होते का बाळासाहेब ठाकरे, कोणाचे मामा होते का तुमच्यापैकी, पण त्यांचा फोटो जरी दिसला तरी आपल्या डोक्यात टेन्शन येतं, हा माणूस आज पाहिजे होता. विलासराव देशमुख साहेब कधीच मरायला नव्हते पाहिजे. त्यांचं भाषण जर सुरू झालं तर त्या स्टेजवर कृष्ण महाराज विरोधी पक्षाची माणसं जरी असले तर खळाखळा हसायचे. ते मराठा आरक्षणाचे ते व्हिडिओ त्यांचे पाना, तेव्हाची भविष्यवाणी आज खरी झाली. काय दूरदृष्टीची माणसं होती महाराज. कधीच मरायला नव्हती पाहिजे विलासराव देशमुख. आर पाटील कधी मरायला नव्हती पाहिजे. फार चांगला माणूस, देवदूत आर पाटील. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे. महाराष्ट्राचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री तेच असते. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, इकडे बा डायरेक्ट कॅमेरा पुढे सांगतोय मी तुम्हाला, आणि तुम्ही पण ते मान्य कराल. तुमच्या माना असून तुम्ही नाही म्हणू शकत नाही, हाच म्हणणार. आज भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान जर कोण असतं तर आदरणीय प्रमोद महाजन साहेब असते. मनावर नाही, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फार टॅलेंट माणूस. काय भाषा होती त्यांची वाली. त्यांच्या प्रेमात पडलेला माणूस मी. विलासराव देशमुखांच्या, आर पाटलांच्या, गोपीनाथराव मुंडेंच्या, त्याच्यानंतर प्रमोद महाजनांच्या. अटल बिहारी इज ए नॉट अ जोक. अटल बिहारी साहेब तर असे होऊन गेले, त्यांची भाषा तुम्ही लय हसाल. इकडे बा, ते अटल बिहारी साहेबांचं बिहारला भाषण होतं. 2 सभा होते त्यांच्या बिहारला, 2. नीट ऐका म्हणजे कळल, बारकाईने ऐका. मी तुम्हाला राजकारण नाही सांगत, ते राजकारण तिकडे खड्ड्यात ठेवा. मी तुम्हाला चांगल्या माणसांची नावं सांगतोय. त्या अटल बिहारी साहेबांच्या 2 सभा होत्या बिहारला. नीट ऐका बारकाईने तर कळेल. छोटासा मुद्दा आहे. बिहारला 2 दिवस सभा, आणि बिहार म्हणजे लालू प्रसादांचा भाग. पहिल्या दिवशी अटल बिहारींची सभा झाली, संपली सभा, आणि दुसऱ्या दिवशी लालू प्रसादांची सभा. आणि लालू प्रसाद सभेत काय म्हणले, अटल बिहारीचं काय काम,
माझ्या भागात येऊन सभा घ्यायची, संपली सभा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अटल बिहारींची सभा. दादा बोराडे अटल बिहारी होती ती, त्यांच्या जिभेवर कोण बसेल होती? सरस्वती. अटल बिहारी काय म्हणले ताई? लालू प्रसाद तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. काय भाषा होती त्यांची आली ऐका नाही. किती भारी माणसं होते हे माणसं. कधीच अरुण जेटली, सुषमा स्वराज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम 10वी नापास, नंतर शिक्षण पुढचं नंतर पूर्ण केलं. पण आज भारताच्या थोर राष्ट्रपतींच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. 10वी आपलं 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस बरं का, 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस 35 कादंबऱ्या लिहून टाकतोय. 35. आणि त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी फकीरा अण्णाभाऊ साठे कधी मरायला नव्हती पाहिजे. लई चांगली भारी माणसं होते. आता यांचे नाव मी तुम्हाला का सांगितले? आता इकडे बा, यांचे नाव आजच्या अभंग ते काय, यांचे नाव ज्ञानेश्वरी ते का, किती ते का, तुकाराम महाराजांचे गाथे दे. मग तरी यांचे नाव का घेतले? ऐका, हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. सगळे भाषण ऐकले मी यांचे, नाही तर मला या लोकांचा लय राग होता, लय राग राजकारण. पण यांची भाषणं तुम्ही सुद्धा त्यांच्या भाषणाच्या प्रेमात पडेल एवढी भारी भाषण आहे त्यांच्यावर. वाचा, ऐका ते युट्यूबला, किती भारी भारी. लॉकडाऊनच्या काळात सगळे ऐकले. आता नीट ऐका, हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी भाषणात एखादा शब्द यांच्याकडून सुटला असेल आणि एखाद्याला लागला असेल ना इकडे बी इकडे बी, तर भाषण संपल्यावर त्यांनी त्यांना जवळ घेतलं होतं, तोंडावून हात फिरून सांगितलं होतं, तुझा बाप आणि माझा बाप एक आहे बरं का, हा, तुझी आई माझी आई एक आहे, आपण एकाच बापाचे आणि एकाच आईचे लेकर आहे. झालं गेलं इथंच विसरायचं, लगेच नव्याने सुरुवात करायची. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. हा, मग यांच्यासारखं आपण करा. काय करा? सगळ्या बाया, एक प्रश्न तुमच्या करता, एक प्रश्न माणसांसाठी, पहिला प्रश्न बायांसाठी. ऐका काय करायचं. आता दिवाळी जवळ आली. दिवाळी 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 बर का. आता नवीन साड्या बेड्या येतील ना, लई साड्या आहेत, कपडाचे थबा थबा करते. इकडे बाप, जर एखाद्या बाईच्या अंगावरती कपड पडलं ना ते साड्या जाग्यावर मरल. हा ना, एवढ्या साड्या आहेत. तर त्या कपडातली एखादी चांगली साडी, बरी मोठी नाही, चांगली साडी त्या दिवाळीच्या काळात एखाद्या गरीबाच्या बाईला नेसवा. त्या बाईच्या चेहऱ्यावरचा हसू तुम्हाला भगवंताचं दर्शन करून दिल्याचा आनंद करून देईल. आहे का नाही? हा, एखादी तुमच्या पोराचा ड्रेस आहे का त्या बाईच्या पोराला घाला, तुमच्या पोरीचा ड्रेस त्या बाईच्या पोरीला द्या. बिचाऱ्यात तुम्ही मरून जरी गेला ना तर ती बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेईल. ज्या साली माझा नवरा वारला, ज्या साली माझं भाऊ वारला, बहीण वारली किंवा वडील वारले, त्याच्यानंतर पहिली साडी चोळी आमक्या आमक्या बोराड्याच्या बाईनं माझी केली. मेल्यानंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहाल. आणि दुसरा प्रश्न इकडे बा, सगळ्या माणसांसाठी. तुम्ही आता रस्त्याने चालले, कुठं चहा प्यायला बसले, वडापाव खायला बसले, एखाद्या गरीबाचा पोरगा तुम्ही पाहिला, त्याला हाक मारून बोलून घ्या, वडापाव जरा चारा, 10 रुपयाचा चहा त्याला पाजा. भर थंडीत किंवा गरजेच्या वेळी तुम्ही त्याचा आत्मा शांत केल्यामुळे त्याच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. हे सुद्धा मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. उत्तमाची मोरे कीर्तिमान कीर्तिमान, उत्तमाची मोरे कीर्तिमान, हो उत्तमाची मोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणची सर, तुका म्हणे का मरणची सर, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे. बस याचप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा. दुसऱ्या चरणात त्याचा पुरावा आहे. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे
खूप छान. यांना हेच पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं होतं गायक वादक असे आणा की आमचे कान तृप्त झाले पाहिजे. छान, खूप छान. एक 10-5 मिनिट राहिलं आपलं कीर्तन. ऐका एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवानी सर्वांनी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा टाळ्या वाजवानी म्हणा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई. जावे संसारे कैसे जो वरी प्राचीनाची दुरी. पक्षी अंगणामध्ये येऊन लगेच उडून जातात दाणे खाऊन, त्याप्रमाणे संसारात राहा. आणि 6 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. संपलं आपलं कीर्तन. 6 गोष्टी कोणत्या कोणत्या इकडे बा. पहिली गोष्ट, आयुष्यात कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका. 1. समाधानी राहायचं असेल तर. कधीच विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका. आणि सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका. या 3 आहेत. पुढच्या 3 नंतर सांगतो. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. हे बघा, आपल्यापेक्षा लई श्रीमंत लोक या जगात आहेत. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. त्या चिंचोलीच्या जवळ एक मोह नावाचं गाव आहे. मोह गाव नाही, मोह. त्या मोहला गेलतो बरं का दादा. त्या मोहला गेलो, डाव्याचं प्रवचन ना ना. त्याला म्हटलं कोण वारले नावं लिहून द्या. ते एक जण पळत आलं, मला म्हणता हा पेन घ्या तुम्हीच लिहा. तो पेन मला लय आवडला. त्यानं तो पेन मला दिला ना, तो पेन मला लय आवडला. त्याला म्हणलं तुमचा पेन लय भारी हो. तो मला म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. गुरमी गुरमी म्हणलं केवढ्याच आहे म्हणे 300. त्यानं म्हणलं हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा म्हणलं मग तुम्ही लिहा ना. माझं अक्षर चांगलं नाही तुम्हीच लिहा. मग तो काला लावायला ठेवले की असं. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. दादा खाता का पैसा? लय भूक लागली 100 रुपये घालीन टेकर दिला. आज कुठं झालं? अजिबात नाही. पैशाने तुम्हाला घर बांधता येईल, पैशाने तुम्हाला सुखाची झोप मिळणार नाही. पैशाने तुम्हाला पुस्तकं विकत घेता येतील, पण त्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने तुम्हाला मंदिर बांधता येतं, पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो. बोराडे आणि पाहुणे हा येतो आणता. पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावली भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावे लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि इकडे बाना, एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना, त्यांची आज खायची वांदे आहेत. का बरं? गर्व, अहंकार, गुरमी. तुम्हाला पाहिजे का नमुने? माझ्याकडे पहा, लगेच दाखवतो. फक्त कार्यक्रम झाल्यावर माझ्याकडे येऊ नका. इतका पैसा एक काळ त्यांच्याकडे आहे, इतका पैसा, पण आज सगळं असून त्याची खायची वांदे आहेत. सगळं असून. का बरं? गरिबांचा शाप. सर ते काय करायचे माहिती का? दवा मोकार पैसा त्यांच्याकडे. गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना शेतात बोलवायचे कामाला रोजानं.
पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांचे खायचे वांदे झाले. आहेत की नाही अशी माणसं. आणि इकडे पाना जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती दादा, त्यांनी भले भले बंगले बांधले हो. त्यांचा बंगला यावा असा पाहायला लागत हो, असा एवढले बंगले बांधलेत आणि 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या 4 व्हीलर आणि त्यांना हात करते विदगाव फाट्यापर्यंत घे मला पायी पायी ये काय का विदगाव फाट्यापर्यंत लई तवा तुला युगो आता या आता पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. या जगात कुठलाच माणूस वाईट नाही. काय बोलतोय मी? या जगात कुठलाच माणूस वाईट नाही. माणसाची वेळ वाईट असते. वाईट वेळ वादळासारखी येते आणि शांततेसारखी निघून जाते. पण त्या वादळात कोण आपला हात घट्ट धरून ठेवतोय, कोण आपली साथ सोडतोय, कोण रंग बदलतोय, कोण आपल्याकडे पाठ फिरवतोय, हे मात्र कायमच हृदयावरती कोरलं जातं. वाईट वेळ निघून जाते हो. वाईट वेळ म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. ऊन आला म्हणजे सावली येते, सावली आली म्हणजे ऊन येते. पण हे रंग बदलणारे सरड्यासारखे आयुष्यभर डोक्यात राहतात. विडल विडल कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. माझ्याकडे बा थोडं राहिलं आपलं 5 मिनिटं. विद्वत्तेचा कधीच गर्व करायचा नाही. आपल्यापेक्षा ज्ञानी लोक, पंडित लोक, विद्वान लोक या जगात राहतात. आता हे आपल्या बोराडे परिवारावरती प्रेम करणारे आदरणीय पूजनीय श्री गुरु कैलास महाराज ढगे काय कमी विद्वान आहे काय? BSc BEd झालेले आहेत ते. किती? BSc BEd. पण त्या शिक्षणाला लात मारली आणि वारकरी संप्रदायात प्रवेश केला. काय कमी होत त्यांच्याकडे? BSc BEd काय साधी शिक्षण आहे काय? BSc BEd आहे का नाही? इंदोरीकर महाराज BSc BEd आहे वारकरी संप्रदाय. त्याच्यानंतर दुसरे BSc BEd आमचे कैलास महाराज ढगे. नोकरी होती त्यांना, लात मारली आणि या पोरा बाळांच्या शिक्षणासाठी सगळं जीवन समर्पित करून दिलं. काय कमी त्यांच्यामध्ये सांगा? त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट ऐका. गपचित बसलेत खाली येऊन. एखादा म्हणला असता तो माझा शिष्य, मी कायला पुढे बसू, कार्यक्रम संपल्यावर येईल. पण नाही, कुठल्या गोष्टीचा गर्व नाही, शांत बसलेले आहेत. याला म्हणायचंय निरअहंकार. कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. आणि मी तर रोज आई माझ्या मनाला मी एक गोष्ट सांगत असतो. तुम्ही सगळ्या माझ्या आई बहिणी सारख्या आहेत, तुम्हाला स्मरून सांगेल. माझ्या मनाला मी रोज एक गोष्ट सांगत असतो फेटा बांधताना, भाऊ तुम्ही आता कीर्तन करणारे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढे जेवढी बसलेले आहेत हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार बसलेली माणसं आहेत. नाही तर आमच्या काही महाराज लोकांचा असा समज आहे आकाशराव, आपल्या पुढे जेवढे बसलेले ते सारे येडपटच बसेल राहतात. येडपट ते येडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळल येडपट कसे राहतात. काय कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. चला पुढचं वाक्य. सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. थोडं राहिलं, आपले 3 वाक्य राहिले. हे बघा, आपला सगळे बोला. आपला रंग काळा आहे किंवा गोरा, ही ईश्वरानं आपल्याला दिलेली काय देणगी. का खाजायचं? मी एवढी गोरीन ते सावळे, मी एवढा गोरा ती सावळी, असं का? असं कधी म्हणायचं नाही. माणसाच्या रंगावरून कधी जायचं नाही. हे बघा, माणूस जाडा आहे किंवा बारीक आहे यावरून त्याला चांगलं ठरवायचं अजिबात नाही. दिसतं तसं नसतं. तो उंच आहे किंवा ठेंगणा आहे यावरून त्याला चांगलं ठरवायचं नसतं. तो काळा आहे किंवा गोरा आहे यावरून त्याला चांगलं ठरवायचं नसतं. मग तो मनाने किती चांगला आहे यावरून त्याला चांगलं ठरवायचं असतं. काय नाही तरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही न कळलं काही ना उद्या कळलं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, नाही कळलं त्यांना धनुर्वाद. काय करायचं? ऐका. आणि पुढचे 3 वाक्य. कधीच ऐका, कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही आणि वैर कधी कोणाची ठेवायची नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. का बरं? हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना लई त्रास. एक वाक्य सांगतो तुम्हाला. जो प्रामाणिक राहतो ना अतुल महाराज, त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, माग एक बोलतो,
कामापुरता जवळ येतो आणि काम झालं का गरज संपूर्ण वैद्य मरो. असे जे राहतात ना सगळे पाहुणे, त्यांचीच किंमत सध्या समाजात जास्त हो. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघड होतच. आणि आज उघड होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पस्तावा फक्त पश्चाताप. त्याच्यामुळे कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही, कोणाशी अजिबात नाही. आणि वाटोळ करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागे खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे काय बाहेरचे राहतात काय? आपल्या जवळचेच राहतात, आपल्या घरातलेच, आपले भाऊबंद. दुसरे कोण? छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बोराडे बोला सगळे कोण होतं? बाहेरचे होते काय? त्यांच्या घरातले 3 जण होते. त्यांची आई, संभाजीराजांची आई सावत्र, आणि त्यांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी, या 3 मिळून संभाजीराजांचा घात केला होता. आणि जर कधी तुम्हाला सांगतो, या 3 जर कधी महाराजांना फितूर झाले नसते तर काही लोक औषधाला सुद्धा ठेवले नसते, चरा कापले असते. काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामुळे कधीच नाही कोणाच्या जवळ जायचं, कधीच कोणाच्या लई जवळ जायचं नाही, लई लांब कोणाच्या राहायचं नाही. लई जवळ जाल तर इतके रडाल, आणि लई लांब राहाल तर कायमचे वाळीत पडाल. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं राहा. विठाल विठाल या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा आणि वैर ठेवायचं नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या संपल्या. कार्यक्रम संपत आलाय. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण. चुकला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, पण जाताना अजून 2 गोष्टी झाल्या की मग कीर्तन संपवायचे. 3ऱ्या चरणात एक गोड उदाहरण दिले बघा. पक्षी अंगणी होत वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. रात काळी उठोनी गेला, रात काळी उठोनी गेला, तैसे असावे संसारी, संसारी तैसे असावे संसारी. प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला, कैसे असावे संसारी, संसारी कैसे असावे संसारी. लाखातला संदेश जीवनात समाधानी राहण्यासाठी एकनाथ महाराजांनी 3ऱ्या चरणात दिलाय अभंगाच्या. बघा किती गोड आहे. इकडे बा, 2च मिनिटात थांबतोय, 2च मिनिटात. इकडे बा, आपल्या बोराड्यांचा एक जण मोटरसायकल वरती कसारायला गेला होता. उदाहरण, संसारात कसे राहा मरेपर्यंत, समाधानी राहायचं असेल तर कसं राहा याच्याबद्दल. आपल्या बोराड्यांचा एक जण मोटरसायकल वरती कसारायला गेलता मित्राकडे. तिकडे गेला, संध्याकाळी 6 वाजता पोहोचला. गप्पा रंगल्या, जेवण झाले, रात्री 10 वाजले. पुन्हा गप्पा रंगल्या, 11 वाजले. इकडे बा, 11 वाजले आणि 11 वाजल्याच्या डोक्यात काय आलं तो म्हटलं मी जातो निघून. ते पाहुणे म्हणले अहो नका जाऊ, रात्रीची वेळ आहे, पाऊस आहे, थंडी आहे, नका जाऊ. तो म्हणला नाही जातो निघून. आला निघून. त्या मुंडेगावच्या पुढं आला आणि गाडीच बंद पडली. आता काय करायचं? गाडी का लोटीत न्यायची काय तात्या? गाडी का लोटीत न्यायची का? आता ऐका, तो विचारी होता, कीर्तन प्रवचन ऐकणार होता. त्याने विचार केला रात्रीची वेळ आहे, गाडी बंद पडली, लोटीत नेण्यात मजा नाही. गाडी साईडला लावली, कोणाच तरी घर होतं, त्यानं आवाज दिला, हो शिक्षक उठा. ते घर मालक उठले. कोण तुम्ही? मी बोराडे. कुठले तुम्ही? आम्ही देवळाली गाव. हे बघा माझं आधार कार्ड. मी काय चोर वगैरे नाहीये, लफंग्या वगैरे नाहीये. माझी गाडी बंद पडली, मित्राकडे गेलतोय म्हणून तुमच्या घरी आराम करावा म्हणून तुमचा दरवाजा वाजवला. हा हा ठीक आहे ठीक आहे, या. ही चटई घ्या, तांब्या घ्या पाण्याचा, आणि उशी ती आमची कांद्याची चाळी, तिडच झोपा. तिडच झोपला बोराडे. सकाळी दिवस उजाडायच्या आत आणि तो घर मालक उठायच्या आत हा बोराडे निघून आला. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी म्हणजे सकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. याप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा. पण काही लोक म्हटले महाराज संसारात लई दुःख आहे,
आमचं मनच लागत नाही परमेश्वराकडे. महाराज म्हटले मग एक उपाय, तुमचं जे उपास्य दैवत असेल ना, कोणाचं स्वामी समर्थ आहे, कोणाचं साईबाबा आहे, कोणाचं भगवान पांडुरंग आहे, कोणाचं ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहे, कोणाची भगवती जगदंबा आहे, त्या जगदंबेला उपासना करा, तिची आराधना करा, सगळं जीवनातलं दुःख निघून जाईल. एका जनार्दनी शरण आईशे आस्था भय कवळ. बास कुठल्या प्रकारचं दुःख राहणार नाही. अशा अर्थाचा हा अभंग आहे. एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पूजनीय आदरणीय पिताश्री शिवाजीराव बाबा बोराडे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात. दोन्ही तिन्ही नगराध्यक्ष पुढे बसलेले आहेत या भागाचे. एक पाठीमाग बसलेले आहेत, दोन समोर आहेत, हे का नाही, एक तिकडं माग बसलेले आहेत. असे नाही का नगरसेवक नगराध्यक्ष नगरसेवक जनतेची सेवा करणारी माणसं आहेत. प्रत्येकाला आपापलं प्रेम व्यक्त व्हावं म्हणून तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या एक एक मिनिटाच्या आदरांजल्या होतील. आदरणीय शेवटची आदरांजली आमच्या आदरणीय पूजनीय श्री गुरु कैलास महाराजांची होईल. आणि त्यानंतर कार्यक्रम संपूर्ण व्हायच्या अगोदर आमचे आकाश महाराज गोड पसायदान गातील. ते पसायदान झालं की मग पुढल्या सूचना आपली मंडळी देतील. तत्पूर्वी परवापासून दिवाळी सुरू होते. इकडे बा, परवापासून काय वाक्य नीट ऐका कृष्णा भाऊ. गोवत्स द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या अनेक विविध सणांच्या समूहाने एकत्रित येणारा मंगल पर्व काळ म्हणजे दीपावली. उद्यापासून सुरू होते. सर्वांना ही दिवाळी सुखाची, आनंदाची, भरभराटीची जाओ. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ भेटो, प्रत्येक भावाला आपली बहीण भेटो आणि दोघं एकमेकांना भेटल्यानंतर जो आनंद होईल तो गगनाला भिडो. दोघांच्या आयुष्यामध्ये कुठली वाईट वेळ येऊन रडण्याची वेळ नाही हो, अशी मनापासून प्रार्थना. सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. हा बोलिले लेकोरे वेडे वाकोडे पुतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द. नाही उच्चारिला ती कारण आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द. म्हणे ज्ञानेश्वर माया वैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आणि कीर्तन सेवा सेवन केली ते महाराष्ट्राचे भूषण आमचे मार्गदर्शक कृष्ण महाराज कमानकर यांचं सर्वप्रथम मी बोराडे कुटुंबाच्या व देवळीगाव ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. काकांच्या जाण्याने या परिवारावरती जो दुःखाचा आघात झाला, हे दुःख कधी न पेलवणारं दुःख आहे. वडिलांचं जाण्याचं दुःख हे किती मोठं असतं त्याच्यातून मी देखील गेलेलो आहे. प्रत्येक क्षणाला घरात गेल्यानंतर वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या परिवारावरती हा जो दुःखाचा आघात झाला, परमेश्वर हे दुःख पेलवण्याची या बोराडे परिवाराला शक्ती देव. आई जगदंबा बाबांना आपल्या चांगली जागा मिळो. मी माझ्या पोरजे परिवाराच्या वतीने, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर नगरसेवक विश्वात्मके देवे इने वागयज्ञ तोषावे, तो सोणी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पावो. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षता सकाळ मंगळी ईश्वर निष्ठेंची मादियाळी,
अनावर्त भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिते जे अर्णव पिभूषांचे चंद्रमे जया लांछन मारदंड जे तापहीन ही सर्वाही सदा सज्जन सुईरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निते लोकी भजिजो आदि परुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकिये दृष्टादृष्ट विजये होवा विजय एतमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरदान देवो सुखिया झाला येणे वरदान देवो सुखिया झाला येणे वरदान देव सुखिया झाला हरि ओम शांति शांति शांति।